बाईच्या आतला क्वालिटी होता ना. चाय होता. मला आता तुझ्या आठवला. प्लीज सिट डाऊन. आपल्या माणसांना मदत करा, आपल्या माणसांना प्रमोट करा, सगळ्यात महत्वाचं. पहिला पण चाललोय, यायला फिरायला चाललोय. 7 दिवसानंतर मी बाहेर पडतोय. नाही का गाडी नाही नेमकी. बऱ्याच वर्ष आधी कॉलेजला असताना ना लोणावळ्याला गेलो टू व्हीलरवर. चाल एवढं भिजलं होतं ना तेव्हा हे मजा आली ती. सेम आत्ता वाटतंय मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 1:12 वाजले, आम्ही चाललो संतोष शेट जेवायला पण चाललोय, यायला फिरायला पण चाललोय. 7 दिवसानंतर मी बाहेर पडतोय. नाही का गाडी नाही नेमकी. माझ्या ऑलला नेमकी चार्जिंग नाही केली, माझ्या लक्षातच नाही राहिलं. रात्री म्हणून सकाळी चार्जिंग करीन, सकाळी उठलोय 9:30 वाजता. आज लय लेट गेलो वाटव. 9:30 वाजता गेलो, उरकलं आणि डायरेक्ट घरी आलतो. संतोषला फोन केला आपण जाऊ म्हणून. आज नेमका ना रेड अलर्ट सांगितलाय, तरी पण आम्ही चाललोय भटकायला. भाई 7 दिवस झाले मी तीच तोंड तेच बघतोय राव. सिद्धेश्वर आम्ही आमचा सगळ्यांचा प्लॅन होता, पण सिद्धेश्वर नेमकं ना काम आल्यामुळे ना तुम्हाला थोडा जरा डिले करू जरा, मग तो नंतर येणार रे. तू घालतो तुमच्यातूनच संतोष शेठ. पाऊस आता येणार लय वायने पडतो इकडं. संतोष शेठ दररोज येतो इकडं, दररोज इकडं वाचू कामाला. आता आपल्या इकडं देऊ तेवढं थोडा वेळ थांबतो, थोडा वेळ पडतो नाही का. इकडं येऊन तर कंटिन्यू लागून पडतोय. पाऊस पडतोय परत जातो. मी ना रेनकोट घालायला नीट कराय परत थांबलो होतो आम्ही, आणि ड्रोन मध्ये ठेवला असा. त्याला आहे ना कवर लावलाय मी प्लास्टिकचा. पॉलिथिन बॅग घेतलेली यात गुंडाळलाय. आता जेवढा कवर अप करता येईल तेवढा केलाय आम्ही त्याला, जेणेकरून पाऊस पण लागणार नाही. मध्येच येते मध्ये जातोय पाऊस असा अडकवलाय. माझ्या इंटरव्ह्यू जायला ते आता चाललो ना, माझ्या डोक्यात क्लिक झालं नाही का राव. आम्ही ना बऱ्याच वर्ष आधी कॉलेजला असताना ना लोणावळ्याला गेलो टू व्हीलरवर. चाल एवढं भिजलं होतं ना तेव्हा हे मजा आली ती. सेम आत्ता वाटतंय मला. आता पुढे गेलं पाऊस येईल मला वाटतं. ते बामसून क्रॉस केल्यावर आता तर काय लागत नाही एवढा. येतोय आणि जातोय परत. आपल्या ट्रायपॉडचा उपयोग काय मग. ना चला एवढा पाऊस आला बेकार. इथं हॉटेल एक छोटस थांबलो. म्हणलं ड्रोन बिन बॅग आहे ना सगळी तिकीट कशी तरी कोंबली, वास पण टाकून दिला आणि चाललो आता पुढं. बाईक इथं चहा घेतला. बक्का जेरीला चहा होता याचा. चॉक गेलेला आहे डायरेक्ट. आम्हाला सांगतो आम्हाला माहिती काय होते. आम्हाला सांग काय होते. त्यांनी यांना बाजार दिला आपल्याला. चल दोष काय आलेला. 2000 years later. लागली काय चालू आहे ना आता. परत आम्ही घोर आलो इथं लावली. पाऊस येतोय, थोडा वेळ थांबू म्हणलं जरा, मग हळू मग किक मारू. त्याचा प्रॉब्लेम काय झाला आम्हाला सगळं माहिती, पण नेमकं इथे गॅरेज नाही जवळ आसपास. कशी बशी चालू केली ना आम्ही आता. बराच वेळ माग किक मारत होतो. म्हणलं थोडा वेळेस आराम घेऊ, पायाला रेस्ट देऊ आणि मग काम करू. चाललो पुढं आता आम्ही. इथं लय पाऊस आला तरी थांबलो होतो आम्ही. बाईच्या आतला क्वालिटी होता ना. चाय होता. मला आता तुझ्या आठवला. प्लीज सिट डाऊन. आठवण करू. बाई काय माझे काय भारी वाटतं बघ ना इकडं. टू व्हीलर कधी फिरत नव्हतो मी, पण आता टू व्हीलर फिरतोय ना लय भारी वाटतंय राव. खरंच नेमका माहिती नाही आवाज कसा येतो मला नाही माहिती. जेवढा पॉसिबल तेवढं शूट करतो आता मी. हो तर ना तू पाणी बस वाटलं कसं हो. तर तू पाणी सोडलंय ना नदीला, पाणी जास्त आलेलं आहे आता. वर कंटिन्यू पाऊस पडतो ना तेव्हा इथं आहे ना पाऊस येतो जातोय सारखा. पण ते वांद्रा बिंद्रा पलीकडं आहे ना अजून तिकडं खाली बरंच जंगल आहे तिकडं. डायरेक्ट ते कंटिन्यू पाऊस राहतोय लागून. आम्ही आलो कसं बस टू व्हीलरवर. मजा आली पण मजा येते.
वेळेस आम्ही जेवायला येतो ना, इथं आलोय हॉटेल मल्हार मध्ये. 2 मटन थाळी सांगितलेत आम्ही. एवढं भारी क्लायमेट आहे ना इथं. हॅलो की मस्त गार वाटतंय राव. आम्ही आता नवीन जागेवर बसलो यांच्या. इथे एक सेटअप आहे यांचा. अशी 4-5 टेबल लावते ती. राजा राणी बस काय लागला मला. रिलॅक्स मोडला आहे का? मांजर खाते इकडं. क्लायमेट सगळी भारी राव. समजलं पण नाही रे आपण किती वेळा झालो. उन्हात आहे ना पक्क जीव गेला असता. पण इथं काहीच नाही वाटलं एवढं लांब पण येऊन पण. तर मस्त त्यांनी ना खार दिलं आम्हाला मटन. आम्ही ना मटन मागलेलं 2 प्लेट. मटन प्लेट घेणार, खाऊ आणि मग वर जाऊ. वरती इकडं पण नेमकं पाऊस येतो सारखं राव. बिजन राव मी तिथे वर त्या कोपऱ्यात जायचं आणि नेमकं तिथं हवा असली की ना माईक चालणार नाही आणि प्रॉपर एकदम मग आवाजही नीट यायचा नाही. मग चाललो घरी परत. हो जाऊ का? आमच्या ड्रोनची बॅग द्या. ती घेऊन आलेला उडवला ना मी. नाही पाऊस यायला लागलाय. मोकार गार्टन आम्ही देऊ. जेवण चांगलं आहे बरं का. जरा व्यस्त आहे जरा. कस्टमर यायला आता. रविवार संडे सगळी फिरायला ते तिकडं पुढं. संतोष शेठ कुठं जायचं? पहिलं आपले ही काढ. आपलं जर्किंग काढ. कोट काढ पहिला. अरे ते माझ्याकडे दे. तुझा काढायचं का? मग काय मी काय शक्तिमान आहे का जावा. तर चाललो आम्ही. जेवण बिवण केलं. वर जायचं होतं आम्हाला ॲक्च्युअल मध्ये वरती. पण मटण जास्त खाल्ल्यामुळं भाकरी वगैरे तोडल्या. बैगार वाजायला लागलं राव. आम्ही म्हणते ए यार पहिलंच किंमत चालू आली. आता 3 वाजल्यात. आम्हाला जायला मॅक्सिमम 1 तासभर लागेल इथून. आता आम्ही बरोबर पाईटमध्ये त्या हॉटेल पासून ना आम्ही 200-300 मीटर पुढे आलेलो आहे मेन पाईट गावात. आता इथून तासभर निवांत जाईन. क्लायमेट एवढं भारी आहे की वाटत पण नाही एवढं लांब गेलो आम्ही. 30 किलोमीटर आमचं घरी इथून. 2 व्हीलर लांब जसं बैठलं मोठ्या गाडीत ते मग वाटत नाही. 2 व्हीलर आहे. जेवण वगैरे 1 नंबर क्वालिटी येतो. तुम्ही या साईडला आले तर नक्की या. बराच वेळा सांगितलेलं आहे. आपल्या माणसांना मदत करा आणि आपल्या माणसांना प्रमोट करा. सगळ्यात महत्वाचं. चालायचं. चला संतोष शेठ जाणं तो आपली गड्डी. पाईट पासून आम्ही जवळपास 4-5 किलोमीटर पुढे आलो असून दामणे गावात. इथून आहे ना डॅम पण दिसतो. ते डॅमचा दरवाजा आहे का इथून क्लिअरली विजिबल आहे. आता पाणी सोडलंय. आम्ही गाडी कडेला लावलो रस्त्याच्या आणि हिला आणलं तर हिला पेलोच नाही आम्ही. अजून गारच आहे रे. मग आता वातावरण काही गरम आहे का तेव्हा.